नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी मित्र गणेश दुबे. गेली 7 वर्ष व्हेजिटेबलमध्ये कन्सल्टन्सी करतो. आज आपण प्रशांत सरांच्या प्लॉटवर आलो. तर आपण त्यांना ह्या पिकाविषयी थोडीशी त्यांची माहिती घेऊ. सर, तुमचं नाव काय? माझे नाव प्रशांत दत्तात्रय दराड, राहणार उंडडीगप, तालुका बारामती, जिल्हा पुणे. तुमचा मोबाईल नंबर सर? माझा मोबाईल नंबर आहे 8888 30 97 57. तुमचा ह्या पिकाविषयी अनुभव सांगा सर. तर ह्या माझा पिकावाला पहिलाच प्लॉट आहे माझा. आजपर्यंत मी टोमॅटो कधी केलं नव्हतं. माझी शेती कलिंगड खरबूज असायची, पण हा प्लॉट पहिल्यांदाच केला. त्यात आपली नेमकी परिचय झाला आणि त्यानंतर चालू लागायला आपल्याकडं हा प्लॉट दिलेला आहे आपण. तेव्हापासून तुम्ही शेड्यूल पाहताय प्लॉटच्या समजा. आता ह्या प्लॉटमध्ये आम्ही काय चेंजेस केले किंवा काय केलं प्रॅक्टिसेस ते आज आपण घेणार आहे माहिती. जमिनीची मशागत करत असताना खोलवर नांगरट करून घेतली. त्याबरोबर मातीची निवड करत असताना पाण्याची निचरा होणारी ही जमीन आहे, त्या जमिनीमध्ये आम्ही खोलवर नांगरट करून रोटारेटर मारून बेड घेतले आणि नंतर टोमॅटोची लागण केली. त्यानंतर भेसळ डोस बनवण्यासाठी आम्ही माती परीक्षण करून घेतलं. माती परीक्षण करून योग्य प्रकारचा भेसळ डोस बनवला आणि त्यानंतर भेसळ डोस टाकून तो भेसळ डोस माती आड करून परत रोपाची लागण केली, जेणेकरून नत्राचा प्रादुर्भाव किंवा नत्र जे आहेत त्या मुळ्याला जर लागले तर रोपाची जळ मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्यामुळे आम्ही पहिलं जे नत्रयुक्त खतं आहेत ते माती आड करून घेतली आणि नंतर लागण करून घेतली. त्यानंतर आम्ही जे फर्टिगेशन केलं ते सुरुवातीला रोप लावल्यापासून ते 4 दिवस कुठल्याही प्रकारचं फर्टिगेशन न करता रोपं सेट होऊन दिली 4 ते 5 दिवस, आणि 5 दिवसानंतर आम्ही फर्टिगेशन चालू केलं. सुरुवातीचं फर्टिगेशन आमचं झायटोनिक PM होतं. त्यानंतर आम्ही ॲडमायर घेतलं. ॲडमायरमुळं हुमणी असेल, वाळवी असेल, त्यानंतर जमिनीमध्ये असणारे विषाणू असतील याचा प्रादुर्भाव झाडावरती होऊ नये किंवा रोपावरती होऊ नये यासाठी आम्ही ॲडमायरची आळवणी घेतली. त्यानंतर ट्रायकोडर्मा आम्ही यामध्ये प्लॉटमध्ये घेतला, जेणेकरून प्लॉटमध्ये बुरशीचं प्रमाण वाढू नये त्यासाठी ट्रायकोडर्मा बुरशीनाशक म्हणून किंवा बुरशीजन्य जीवाणू आम्ही या ठिकाणी प्लॉटमध्ये सोडले. हे सोडत असताना आम्ही थेरपी केली. एक एकरसाठी 1 लिटर सोडलं, परंतु त्याची थेरपी अशी केली की 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर ट्रायकोडर्मा आम्ही टाकला आणि त्यामध्ये 4 लिटर दूध आणि ते 4 तास आळवणी 4 तास मुरवलं आणि नंतर ते आळवणी केलं. त्यामुळं त्या जीवाणूची संख्या वाढली आणि त्याचे रिझल्ट आज आता आम्हाला दिसत आहे. त्यानंतर मायक्रोन्यूट्रंट आणि झिंक याचे आम्ही ड्रिपमधून सोडलं फर्टिगेशन. मॅग्नेशियम सल्फेट असेल, कॅल्शियम सल्फेट असेल, त्यानंतर 1261 त्या सुरुवातीलाच आम्ही जोपर्यंत कळी लागत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी केल्या. नंतर कळी लागायला सेट व्हायला लागली 1340 फर्टिगेशन आम्ही चालू केलं. त्याचबरोबर आत्ता फळं लागलं. हा पीक जे आहे हे फक्त आत्ता 45 ते 50 दिवसाचं आहे. त्यामुळे आत्ता आम्ही 05234 याची या ठिकाणी आळवणी ड्रिंचिंगमधून चालू केलेली आहे. त्याबरोबर ह्या पिकावर आम्हाला अळीचा प्रादुर्भाव, त्यावर फ्लिपचा प्रादुर्भाव दिसला, तर त्यामुळे फ्लिपसाठी आम्ही ट्रेसरची फवारणी घेतली. अळीसाठी प्रोक्लेम घेतलं, इमामेक्टिन बेंझाइट अर्ध्या ग्रॅम प्रमाणे, आणि त्यानंतर मिक्झॉल फंटॅक, बायोझॅम आणि 1921 हे मिक्स करून याची टॉनिक म्हणून आम्ही फवारणी केली. त्यामुळे आम्हाला सुरुवातीपासूनच ह्या पिकामध्ये जर तुम्ही बघितलं तर चांगल्या प्रकारची सेटिंग या ठिकाणी दिसत आहे. इथं तुम्ही बघितलं तर खालीपासूनच सेटिंग या प्लॉटमध्ये दिसत आहे आणि वरती जर बघितलं तर कळी वगैरे तुम्हाला सेट झालेली दिसते. अशा प्रकारे प्लॉट तुम्हाला दिसेल. ही सेटिंग जर बघितलं तुम्ही तर अगदी जमिनीपासून सुरुवातच्या कांडीपासून या ठिकाणी सेटिंग झालेलं आहे. ते तुम्ही बघू शकता. असं छानसं सेटिंग झालेलं आहे. आणि वरती जर पाहिलं तर कळी बी भरपूर प्रमाणात लागलेली आहे. तर आम्हाला अपेक्षित आहे की ह्या पिकामधून आम्हाला चांगलंच उत्पन्न मिळेल. तर प्रशांत सर, तुम्हाला काय अपेक्षा आहे? किती तुम्हाला मी कन्सल्टन्सी करतो ती आवडती का किंवा कशी वाटते? चांगली प्लॉट चांगला आले आहे. प्लॉटची काय अडचण नाही. हा प्लॉट पहिल्यांदा असल्यामुळे कसं आहे जास्त अनुभव आपल्याला नाही, पण तुमच्या मार्गदर्शनाखाली प्लॉट चांगला आलेला आहे. सध्याच्या सेटिंग पण चांगलं खूप छान आलेलं आहे प्लॉटचे.